शेवग्याच्या झाडाची पानं कशी दिसतात? जाळीदार, हिरवीगार. त्याचा गुच्छ कसा दिसतोय फुलांचा? आहे ना, पांढरा शुभ्र. पांढऱ्या फुलामध्ये काय असतो? मध असतो. मध कोण चोखतंय त्या ठिकाणी? चिमणी. चिमणी काय? त्याला चिमणीलाच काय म्हणायचं? फुलचुक्या म्हणायचं. काय म्हणायचं? आहे ना. त्याला काय लागतात? शेंगा. आहे ना. ही आयुर्वेदिक एक वनस्पती. त्या शेंगाच्या जे पाल आहेत आहे ना, जो पाला आहे त्या पाल्याची काय केली जाते? भाजी केली जाते. काय केली जाते? भाजी केली जाते. आणि दुसरं ज्या शेंगा आहेत त्या आपण तर शेंगा खातोच, पण जास्त शेंगा झाल्या तर आपण काय करतो? शेजारी पाजारी देतो. पण शेतकरी काय करतो? अशी असंख्य झाडं असतात. मग शेतकरी काय करतो? ते झाडं शेंगा तोडतो आणि काय करतो? विकायला नेतो. आहे का नाही? कालच परवा दिवशी आलं की 200 रुपये किलोने शेंगा चाललेले आहेत आता. म्हणजे शेंगाला भरपूर भाव आहे ना. ज्यावेळेस उत्पादन कमी असतं त्यावेळेस काय होतं? भाव जास्त असतो आहे ना. आणि झाड काय असतं? नाजूक असतं. त्याच्यामुळं दारात शेवगा लावू नये असं म्हणतात. का? तर फांदी मोडून वरनं खाली पडू शकतो, मुलाचा हातपाय मोडू शकतो, म्हणून दारात शेवगा लावू नये असं म्हणतात. नाहीतर झाडं आपल्याला काय देतात? फायदाच देतात. झाडापासून आपल्याला काय काय मिळतं? ऑक्सिजन मिळतं, फुलं मिळतात, आणखी फळं मिळतात. हे नाही सगळं काय मिळतात. कळलं का सगळ्यांना? हा चल. जास्वंदाला काय लागतात? फुलं लागतात. जास्वंदाला काय लागतात? फुलं. आता बघा हे काय? परागकण आहे. हे काय? परागकण. हे त्याचे काय? पान आहे. हे काय? त्याचे पान आहेत. आहे ना. हे आपण जास्वंदाचा उपयोग कशासाठी होतो? देवाला. आणखी ते देव म्हणजे गणपती झाला ना, आहे की नाही? आणखी कशाला उपयोग होतो? हा वाळवल्यानंतर काय केलं जातं? केस वाढवण्यासाठी या जास्वंदाचा उपयोग केला जातो. लक्षात आलं का? हा. लिंबाचं झाड. आता हे लिंब हे तोडतो का सर? हे काय? लिंबाचं झाड. लिंबापासून काय मिळतं आपल्याला? ऑक्सिजन. ऑक्सिजन तर सगळ्या झाडातनं मिळतो, पण आता लिंबाचा रस मिळतो. लिंबाचा रस कसा असतो? आंबट असतो. हे नाही, लिंबू काय असतं? आंबट. त्या लिंबापासून आपण काय काय बनवतो? सरबत बनवतो. काय बनवतो? लिंबू सरबत बनवतो. आहे ना. लिंबू पाणी बनतो. आहे ना. ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस किंवा पाहुणे वगैरे येतात त्यावेळेस आपण काय देतो त्यांना? लिंबू सरबत देतो. ही काटेरी वनस्पती, त्याला काटे असतात. लक्षात आलं का? अगोदर काय लागतं? त्याला फुलंच लागतात. प्रत्येक गोष्टीला काय लागतात? फुलं. फुलापासूनच काय तयार होतं? फळ तयार होतं. येतंय लक्षात? चला आता पुढे. आहे नाही. सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठनं मिळतो आपल्याला? लिंबापासून. जेवढी लिंबाची झाडं लावताल तेवढा ऑक्सिजन मिळतो. आहे ना. मी तुम्हाला सांगितलं जेवढी झाडं तेवढं माणसाला ऑक्सिजन भरपूर मिळणार. जेवढी झाडं कमी तेवढा माणसाला ऑक्सिजन कमी. हे नीट लक्षात घ्यायचं. याचा उपयोग काय केला जातो? तर याचा काढा वगैरे पिला जातो. आयुर्वेदामध्ये हे सगळ्यात पण अगोदरच्या काळात पेस्ट वगैरे नव्हते. मग त्यावेळेस काय केलं जायचं? याची काडी घ्यायची. काडीने काय केले जायचे? दात घासले जायचे. आहे ना. आणि त्याच्यामुळे दात बळकट व्हायचे. असं झालं का? अजून सुद्धा बरीचशी माणसं काय करतात? लिंबाच्या काडीने काय केले जातात? अजून सुद्धा दात घासतात. चांगलं असतं. आणि त्याचा कडवटपणा बरेच जण काय करतात? त्या पालाचा रस करतात आणि पितात. त्याच्यामुळे काय होतं? शरीर शुद्ध होतं. काढा करून पितात. आलं का लक्षात? आणि हे मजबूत झाड आहे आणि एकदा लावलं की दीर्घकाळ असणारी वनस्पती. कमीत कमी 50-1 वर्ष त्या झाडाला काही होत नाही. लक्षात आलं का? चला. कोरपड. आता हे कोरपडीचा उपयोग काय आहे ना? चेहऱ्याला. बघा हे मोठमोठे महागडे लोशन घेण्यापेक्षा हे कधी पण घेतलेलं चांगलं. ह्याचं काय केलं जातं? चाकूने कापलं जातं. वरची काटेरी काटेरी काढल्यानंतर आतला गर घ्यायचा. गर खाल्ला तरी चालतं. त्याच्यामुळे पित्त कमी होतं शरीरातलं. किंवा चेहऱ्याला जरी लावलं तरी चालतं. किंवा केसाला लावलं तर केसातला कोंडा वगैरे केस त्याच्यामुळे काय होतात? मऊ मुलायम होतात. कळलं का? आपण बघतो ते कोण महाराज कुठला? योग गुरु रामदेव बाबा. याच्यावरच त्यांनी पैसे भरपूर कमवलेत. आहे ना. चला आता पुढं. हे कापूस. बरोबर. कापसाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर कापसापासून कापूस काढला जातो झाडापासून. काढल्यानंतर कारखान्यात नेला जातो. का? याला पांढरं सोनं म्हणतात. काय म्हणतात? पांढरं सोनं म्हणतात. हे कापूस सगळा गोळा केला जातो. गोळा केल्यानंतर त्याचे गट्टे बनवले जातात. ते कारखान्यात नेले जातात आणि त्याच्यापासून दोरे बनवले जातात. आणि हे जे कपडे आपले जे आहेत
सगळे कपडे कशापासून बनतात? कापसापासून बनतात. काही रेशमापासून बनतात, ते किडे असतात आहे ना, त्या किड्यापासून रेशीम निघतं. पण आपले जे कपडा बनतो तो कपडा कशापासून बनतो? कापसापासून. दोरा म्हणा, सगळं काही कापसापासून तयार केलं जातं. कळलं का? या कापसाचा उपयोग कशासाठी होतो? ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो कापसाचा उपयोग होतो आहे का नाही? बरोबर का नाही? आहे ना, कापूस लागतो, रक्त वगैरे जखम चिघळू नये म्हणून आपल्याला काय केलं जातं? कापसाचा उपयोग केला जातो कपड्यासाठी. म्हणजे सगळ्यात बहुगुणी वनस्पती आहे. चला पुढे. हा बघा आता, ही जी वनस्पती तिला काय म्हटलं जातं? ब्रह्मकमळ म्हटलं जातं. आपण बघतो झाडं तयार कसे होतात? तर आपण बी टाकतो आणि झाड तयार होतं. ह्याला बी वगैरे नसते, शौर्य, ह्याला बी नसते. ह्याला काय केलं जातं? हे जे पान आहे, हे पान जरी जमिनीमध्ये लावलं, बरोबर, हे पान जर जमिनीमध्ये लावलं तर ह्या पानापासून काय होते? नवीन वनस्पती तयार होते. ह्या पानापासून काय होते? नवीन वनस्पती तयार होते. हा, याला वर्षातनं, म्हणजे आता सरासरी तर बरेचसे 2-3 महिने झाले की याला फुलं लागतात, पण सरासरी वर्षातनंच एकदा ब्रह्मकमळाला फुलं लागतात. लक्षात आलं का? आणि हे ब्रह्मकमळ कधी उगवतं? तर रात्री उमलतं. कधी? तर रात्री 12 वाजता उमललं जातं. श्रावण महिन्यात जास्त करून हे फुलं येतात. हा, एकाच वेळी 10, 12, 15 झाड जसं मोठं आहे तशी फुलं लावली जातात. आणि सकाळी झालं की हे काय होतं? पूर्णपणे मिटलं जातं. वास त्याचा रातभर भरपूर या ठिकाणी वास सुटलेला असतो. येतं लक्षात? हा, या ठिकाणी हा ब्रह्मकमळ असलं की त्या ठिकाणी काय येतो? साप येतो. हा, हे नीट लक्षात घ्या. बघा आता, ही बहुगुणी तुळस म्हटलं जातं. याचा उपयोग सगळ्यात उपयोग, ही पण सगळ्यात जास्त ऑक्सिजन दारामध्ये का तुळस लावली जाते? तर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, ऑक्सिजन सोडण्याचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला लागतो काय? ऑक्सिजन. याची पानं खाल्ली तरी आपल्याला काय होतं? ताप वगैरे, म्हणजे रोज एक पान खाल्लं होतं दूर होतं. किंवा हे तुळशीचं पान ताप आल्यानंतर पाण्यामध्ये उकळून घेतलं तरी आपला ताप कमी होतो. लक्षात आलं का? सगळ्यात बहुगुणी असलेली वनस्पती म्हणजे कोणती? तुळस. कळलं का सगळ्यांना?